अरे अरे थांबा जरा, हे बघा इतके सगळे गिफ्ट आहेत ना, आज आपण अनबॉक्स करणार आहोत. पण तुम्हाला एक चॅलेंज आहे, शेवटपर्यंत बघा आणि सांगा तुम्हाला कोणतं गिफ्ट सगळ्यात जास्त आवडलं. हाय हॅलो नमस्कार, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन नवीन मजेदार व्हिडिओ तुम्हाला इथेच पाहायला मिळणार आहेत. तर हे सगळे गिफ्ट आपल्याला आपल्या वास्तुशांती आणि 16 सोमवार समारंभामध्ये मिळालेले आहेत. आणि खरं सांगते, प्रत्येक गिफ्ट एकदम खास आणि खूपच सुंदर आहेत. तर आता आपण वेळ न घालवता सुरू करूयात आजच्या ब्लॉगला. तर हे सर्वात पहिलं मी गिफ्ट पाहिलं ते म्हणजे पितळाचा हंडा, खूपच सुंदर होता. आणि आता नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते ते म्हणजे तुम्हालाही आवडणार आहे आणि तुमचंही फेवरेट म्हणजे आपला गणपती बाप्पा. आणि खूप सुंदर आहे गणपती बाप्पा आणि खूप सुंदर डिझाईन आहे आणि मस्त कोरीव कामसुद्धा आहे त्याच्यावरती, खूपच सुंदर आहे. अरे वाव, हा गणपती बाप्पा एकदम रॉयल दिसतोय सिल्वर फ्रेममध्ये, किती क्लासी वाटतोय ना. घरात पॉझिटिव्ह वाईब फुल येणार आता. हा बाप्पा खूपच गोड आणि सुंदर आहे, नजरच हटत नाही. तर चला आता हे गिफ्ट नेमकं काय आहे ते बघून घेऊयात. बघूया आत नेमकं काय आहे. वाव, हे तर सुंदर भिंतीवरचं घड्याळ आहे, एकदम सिंपल पण क्लासी लुक. आत नेमकं कोणती डिझाईन आहे ते बघूयात. आता मी ओपन करते. बॉक्समध्ये नेमकी घड्याळची डिझाईन खूपच सुंदर दिसत आहे. सिंपल आहे पण कलरसुद्धा खूपच छान आहे. मस्त अशी घड्याळ आहे, भिंतीवर लावलेला आपल्या घराला वेगळंच लुक भेटणार आहे. तर आता हे अजून एक सुंदर सरप्राईज गिफ्ट आहे आणि हे पाहून तुम्हालाही नक्की आवडणार आहे. तर चला तर मग आता हे दुसरं गिफ्ट ओपन करूयात. बघूया आत नेमकं काय खास आहे. हे आहे बॉक्स. बॉक्समध्ये आपल्याला एक मोठा बॉक्स आहे, त्यानंतर दोन छोटे आहेत आणि एकदम काचेचे क्लिअर लुकमध्ये आहेत आणि वरती झाकणसुद्धा आहे. खूपच छान ते सुद्धा गिफ्ट होतं. आता आपण दुसरं गिफ्ट ओपन करत आहोत. तर त्या गिफ्टमध्ये नेमकं काय आहे ते बघूयात. असं वाटतंय त्यामध्ये पितळाचंच काहीतरी आहे. तर बघूयात काय आहे नेमकं. वाव, हे तर सुंदर गंगाळा आहे. हे तर आपल्याला फंक्शनमध्ये किंवा डेकोरेशनमध्ये खूप यूजफुल होणार आहे. खूपच छान आहे. तर बघा ना, माझ्यासमोर इतके सारे गिफ्ट आहेत की कोणतं नेमकं ओपन करू तेच मला समजत नाही आहे. तर आपण एक एक करून सगळे गिफ्ट ओपन करणार आहोत. तर प्रत्येक गिफ्टमध्ये काही ना काही खूपच सुंदर गिफ्ट दिसत आहे. तर हे आहे, वाव, हे 3 सेट हंडी आहेत आणि खूपच छान आहेत. तर आता मी मध्ये नेमकं कोणती डिझाईन आहे ते बघते. तर खूपच छान आहे. खरंच हे खूपच सुंदर आणि आपल्याला युजफुल आहे आणि हे आपल्याला किचनमध्ये शोभा वाढवणारे आहे. चला आत नेमकं ओपन करून बघूयात ह्या गिफ्टमध्ये नेमकं काय आहे. अजून गिफ्ट ओपन करत आहे आणि गिफ्ट ओपन करतीये पण आता दिसत आहे नेमकं यामध्ये काय आहे. तर थोडंसं दिसत आहे यामध्ये बॉक्स आहे, मॅजिक बॉक्स. तर हा आपल्याला बॉक्स यूजफुली आहे आणि ह्यामध्ये आपण काही ठेवू शकतो. खूपच छान आहे. आता काही तांब्याच्या वस्तू आहेत, त्या पण गिफ्टमध्ये आलेल्या आहेत आपल्याला. ही जे दिसतंय ना ते आपल्याला माझ्या मम्माच्या फ्रेंडने दिलेलं आहे. खूपच छान आहे, आपण किचनमध्ये यूजफुली आहे हे सुद्धा. हे गिफ्ट आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हॅलो गाईज, आमच्या घराची पूजा झाली तर सुंदर सुंदर गिफ्ट आपल्याला दिलेले आहेत. खरं तर हे फक्त गिफ्ट नसून त्यामागची माणसांची प्रेम, आशीर्वाद आणि आपुलकी. जेव्हा आपण हे गिफ्ट ओपन करतो ना, तेव्हा आपला फक्त बॉक्स ओपन करत नाही तर त्याचसोबत आनंद, एक्साइटमेंट आणि खूप सुंदर भावना बाहेर येतात. एक गोष्ट सांगायची, आनंद नेहमी मोठ्या गोष्टींमध्ये नसतो, कधी कधी छोट्याशा गिफ्टमध्ये सुद्धा भेटतात. कोणाच्या प्रेमाने दिलेल्या वस्तूमध्ये आणि त्यामागच्या भावनेमध्ये खूप मोठा आनंद लपलेला असतो. आणि गिफ्ट ओपन करताना प्रत्येक गिफ्टमध्ये वेगळाच आनंद वाटत होता. खरं तर आयुष्यात पैसा सगळेच विकत घेऊ शकतात, पण माणसाने प्रेमाने दिलेला आनंद विकत घेऊ शकत नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, गिफ्टची किंमत नाही तर त्यामागचं प्रेम महत्त्वाचं असतं. छोट्या छोट्या क्षणांमध्ये मोठा आनंद लपलेला असतो, फक्त तो मनापासून जगता आला पाहिजे. ही चांदीची चेन खूपच भारी आहे.
वाव! हे तर गिफ्ट आपल्याला डिनरसाठी खूपच बेस्ट आहे. कॅन्डल आहेत, कॅन्डल लावायचं आहे. यामध्ये काचेची वस्तू आहे. खूपच भारी आहे यार, खूपच भारी. आता नेक्स्ट गिफ्ट आहे ना, त्यामध्ये आपण आहे ना, आपल्या बांगड्या वगैरे ठेवू शकतो. खूपच भारी आहे हे सुद्धा. आणि त्यानंतरून अजून गिफ्ट आहेत. आपले काही संपलेले गिफ्ट नाहीत. खूप सारे गिफ्ट आपल्याला भेटलेले आहेत. आणि आता मी दुसरं गिफ्ट ओपन करत आहे. तर ह्यामध्ये मला काचेचा सेट दिसत आहे. तर हा सुद्धा काचेचा सेट खूप भारी आहे आणि कलरफुल आहे. तर खूपच थँक्यू सर्वांना, आणि सर्वांनी प्रेमाने दिलेल्या ह्या वस्तूसाठी मनापासून धन्यवाद. आणि असाच तुमचा आशीर्वाद कायम राहू देत. आणि यूट्यूब फॅमिलीसाठी खूपच गुड न्यूज सांगायची झाली तर असं आहे की तुम्ही सबस्क्रायबर माझे दिवसेंदिवस वाढवत आहे, त्यासाठी धन्यवाद. तर असंच प्रेम तुमचंसुद्धा माझ्यावरती राहू द्यात आणि माझे ब्लॉग कायम बघत राहा आणि मला सपोर्ट करा. तर काचेसारख्या काही गोष्टी खूप सुंदर दिसतात म्हणून जपून ठेवावं लागतं. तसंच काचेचं भांडं आणि नातं हे दोन्हीसुद्धा खूप नाजूक असतं. एकदा फुटलं की ते जोडता येतं, पण आधीसारखं चमकत राहत नाही. अरे वाव! हे किती सुंदर मोठं आणि काचेचं डिनर सेट आहे ना, खूपच भारी आहे. त्यामध्ये वाटी, डिश, चमचासुद्धा आहे. खरंच प्रीमियर आणि खूपच भारी आहे. त्यानंतरून गिफ्ट आपण ओपन करत आहोत, ते म्हणजे गणपतीची सुंदर अशी फ्रेम भेटलेली आहे. युनिक आहे, खूपच भारी आहे. आणि त्यानंतरून दुसरीसुद्धा गणपतीची फ्रेम आहे. ओ माय गॉड! हे गिफ्ट तर माझ्या मनात बसलं. बघा ना, किती सुंदर डायमंड वर्क केलेला गणपती बाप्पाची फ्रेम आहे. वाव! हा तर सेट एवढा भारी आहे ना, मला बघता क्षणी यूज करावासा वाटला. खूपच भारी आहे. त्यानंतर ग्लासचा सेट भेटलेला आहे आपल्याला. आणि खरं सांगायचं तर इतक्या फ्रेम्स आलेल्या आहेत ना, एकापेक्षा एक भारी आहे. प्रत्येक फ्रेमवरती वेगवेगळी डिझाईन आहे. आणि आता मला एक प्रश्न पडला की एवढ्या साऱ्या फ्रेम कुठे लावू? तुम्हाला कोणती फ्रेम आवडली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ब्लॉग बघत असाल, नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आता हा आहे ना, गणपती बाप्पाचाच फ्रेम आहे आणि ह्यामध्ये सुद्धा आहे ना, गणपती बाप्पाच आहेत आणि खूपच भारी आहे. दगडूशेठ गणपतीची फ्रेम आहे, तर खूप खूप भारी आहे. आणि त्यानंतर आपल्याला युजफुल गिफ्ट भेटलेलं आहे, ते म्हणजे मस्त अशी छोटीशी इलेक्ट्रिक शेगडी. आणि त्यावरती आपण गरम पाणी करता येईल, चहा बनवता येईल, सूप गरम करता येईल आणि आपल्याला सर्व प्रकारचे पदार्थ या ठिकाणी बनवता येणार आहेत. आणि वेगवेगळे मोडसुद्धा आहेत. खरंच रोजच्या वापरण्यासाठी खूपच कामाचं आहे आणि एकदम युजफुल गिफ्ट आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हेवी गिफ्ट भेटलेलं आहे, ते म्हणजे वॉटर फिल्टर. खूपच युजफुल आहे आणि यामध्ये फिल्टर पाणी खूपच छान लागतं. तर खूपच भारी आहे आणि यूजसुद्धा भारी आहे याचा. आणि जर तुम्हाला माझाचे गिफ्ट व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय.